नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. एवढा उन्हाळा चालला गेला, मला लेकराला जर असं कोणी घ्यायला नाही आलं, असं नाही का 2-4 आंब्याचे रस करतो ना बोलावतो बा. एवढ्या लोकांचे मायबाप केवढाला आणून देते. एखादी हजाराची बर्नीच पाठवली असती तर काही झालं असतं का माझ्यासाठी? मावला जीव नाही होय का खावाचा? जाऊ दे, यायचं खाले अवकात घ्याव का मी? अवदसीन हाव, मी बनवू शकतो. आंबे आणा लागन जराशे, आंबे फोडणी बी पाहा लागन. मागून येतो मोल्ल्यात, येत आहेत कोणाले. नडही नाही येत, नड्या लावून ठेवून दिल्या. केस बी मोयने हाय का गे घरी? हाय ना, बोल ना. अगे केस कापली का गे? मस्त दिसून राहिली. हा, बाप कट केले गरमीचे. आंबे फोडणी हाय का तावल्या घरी? माघारी नाहीये. मागच्या वेळेस हिरा दिला तुले, अर्धा करून आणला. काय उपडायला गेली ती हो त्याच्यानं? हिरा बी हलकाच होता, लोलमा लहान टोकाचा, असा खलखल हाले. देतं का आंबे फोडणी? सांग लवकर. माय सारं सामान हलकच आहे, मी नाही देत. जा दुसऱ्याकडून मागून घे. बायना करून राहिली का गे? आता तुला मोहल्ल्यातल्या बायाशी काम नाही पडणार नाही? मागच्या खेपीनं त्या घरासमोर गांजरी गवत उगलं होतं, मॅच उपडून फेकलं. आता काम नाही पडणार आहे ना? अहो नाही आहे बाई, मागच्या वर्षीनं त्या भागीला दिलती तर तिच्याच घरी आहे. 12 महिने तिच्याच घरी पडलं राहते माईकचे सामान. काय सांगू तुले, जा त्या भागीच्या घरी. हे भागी कोण आहे? साथी काम ओढवते मावले. बाप, आता तिच्या घरी जातो, येरा फेराच मारतो. माझ घरी आहे, पण हिले दिलं ना ते हे सारं सामान तोडून आणते. मी नाही देत. हा भागाबाई. का होय गे, कायची आफत आणली आता त्या? अहो बाई, मला आंबे फोडणी पाहिजे होती. माझ्या घरी कुठची गे? हे सोनी काठची मोनीस तर म्हणे तावल्या घरी हाय. अहो बाई, मी त्या बाई संग नाही बोलत. एक तर मोहल्ला मोठा खराब आहे, मोहल्ल्याशी मी व्यवहार ठेवत नाही, आणि ते तशी बी माणसासंगत जास्त व्यवहार ठेवते ते मोनी. नाल बाई आहे बाई मोठी. तू नाही करणार, तू बी तर त्याच लायकीची आहे. एका वस्तूसाठी लोक कसे बोलते बापा, आणि कसे खोटं बोलतेत, बायना करतात मोल्ल्यातल्या मोल्ल्यात. तवल्याच्या मायच्या घरी होती गे, मी ना मागल्या हप्त्यात आणली होती. ह्या पोट्यात नेली वापिस तिकडेनं. मागतेले जा. हो का? पाय बरं, काखेत कडसानं गावाला वडसा. बापा बापा, एवढ्या गोष्टी नको हेपलू. जाय आपल्या घरी मायच्या, माग तिथं जाऊन. जा पटकन. आहे का दादा घरी? जास्त हेपलून राहिला का? जास्त हे पिऊन राहिला का? एका रट्ट्यात मुतूनच टाकेन. एका रट्ट्यात मुतून टाकीन. पहिला आतोले पेठा बोलते हो. कुठे तावली माय? गुजरीत गेली आहे. गुजरीत तुला सोडून दिला का मोकळा? चांगला बांधायला पाहिजे होता कुठेले. गुजरीत म्हणतात मला माहित तावली माय कुठे गेली तर. आव आत्या बाजारात गेली ना व. अरे खोटं बोलते ते. मामाच्या घरी गेली तावल्या तुला सोडून. नाही गेली बाई, आई मला खोटं बोलतो तू. मला नेऊन द्या मामाच्या घराला. कोणता मादक शोध आहे? जरासा हार नाही टेकू द्या. काय लटकून राहिला? लेटू नाही दे जरासं उन्हाळ्याचा. कोणते माय झय शिव्या देऊन राहिली, पुरा नंगा होऊन गेलाय मोहल्ला. काय शिव्या देऊन राहिली? मावले हाय. मेली का? गेली वाटतं. सांगून राहिला. अव तू मार खेळ घे. जरासा दरण आणायला नाही गेली तक्कीवर, तुमचे तमाशे लागले घरात. आम्हा काही आली व बाई. हे बोट एका रंगाचं रडून राहिलं. मला वाटलं का झालं बट. भूकतच राहते कोलीसारखा. मोठ्या दात्याचा मान सन्मान नाहीत त्याले. मी मावलं पोरग बरोबर पाहिजे. तू इथं आली गायले झगडे लावाले सोनके. तुमच्या काव पायी लक्षात नाही येऊन राहिलं मी कायले आली तर. काहीतरी घ्यायलाच आली होती. ज्या मग आपल्या घरी ज्या. कायली आली का आली तर
एखाद्या दिवशी तुला चकवास लावतो चांगला, गावभर घुमली पाहिजे तू. ह्या घरच्या दरवाजात नाही दिसत येत तुले, थांबून जा तू. जायतून आपल्या घरी बाय आंब्याचा रस फस खरले करायले खाऊ माऊ घाल, हिंडतच राहतं कोली. हो घे, तू नको खाऊ घालू आपले लेकरं, मरू दे. आंब्यावरून आठवलं, आंबी फोडणी मागायला आलती, आचार टाकतो म्हणलं जरासा. बापा आंबे आणले का गे? केवढे आणले? मी आंबे विकत नाही आणत, मा घरचा टेलर गेला होता गण्याच्या वावरात, आंबे आणले ना सुगून याला. हो का गे? काऊन बाई आगे धावला का? चावला असं ना घ्या, मारून फरून जाईन, ज्या दवाखान्यात नाही त्याले. त्याला मलम लावलाय म्या, त्याला काही नाही होत, तुम्ही टेन्शन नको घ्या. आणि आग्या नाही दसला त्याला, ते नाही का गोटा असा मारायला गेला असं थोसवला आणि डोळ्यावर येऊन बसला तर सुजून गेला हाय. वन हाय बिचाऱ्याचं, चूक चूक करू नको, अशी चपट चपट देईन का नाही. लवकर आंबे फोडणी देणं जाऊ दे, मला नाही का वन? नाही आहे आमच्या घरी कुठची का नाही आहे, आंबे फोडणी नाही हाय. बायना करून राहिली का ते मले, लोकांच्या घरी नेऊन येऊ घरत आणि स्वतःची पोरगी मागून राहिली तर नाही आहे म्हणता. कायच्या बाईना नाही तर कुठचे दिन. तू चूप राह, नाही तर आंबे फोडणी तावडी शेंडीत कापतो. हो, मोठी हुशार आहे गे तू. तू कापून काय नाही, तुला धडापासून अल्लादी केली तर काहीच नाही गे. द्या लवकर आंबे फोडणी द्या, जाऊ द्या मले. नाही आहे का गे? अवदसल्यावानी मागस लागतं तू बी. का खोटं बोलतं गे? कुठं भोगसीन एवढे पाप, चांगला तेलात तळण ना वरचावाला. ते भागी आताच म्हणे मले, तावल्या मायनं आंबे फोडणी दिली होती, पोट्ट घेऊन गेला म्हणे. लपाव छिपाव करता. ह्या आड्या फाट्यावर ठेवली असन, जा पाय तिथं, तोंड नको वाजू, कतर कतर इथं करू नको. का देतो बाई तिले, पार निसंतान करून आणते. निसंतानी मागच्या टायमाला धोतर दिलं, पापड टाकायला फाडून आणलं, चिप्स पाणी दिली, 2 तुकडे करून आणले. काय देऊ नको. मग मला चांगला नवरा पाहून नाही देती, नाही तर 2-4 ढोबरं तरी देती. काय द्यायचे त्याच्या दाराशीन गेली असती मी. जाऊ दे सोड, तू आपल्या शाळेनं हातानं चढ तिथं आणि काढ वरतून, इथं कोणाला उजागिरी नाहीये. हे बोकड का करते येले चेंगवानं. ओके, मोठी हुशार आहे, पडून चढून गेला, मोडमाड होऊन जाईन ते गुटी. मीच काढतो. कुठे निशाणी? पायरं ठेवली, याच्या घेऊन ये. जाना मुगजड उठणं का पैसे न जाता बयाडासारखी. काय तरी आणतं का माहित का, तू बी आपल्या घरावनी भात अकल तर नाही आली तिला. कुठं ठेवली काजी ना तिजोरी, दिसूनही नाही राहिली. धूळ हल्ला दिवसभर पसरली राहते, साफ करणं नाही होत. नसन दिसत तर राहू दे ना गे, काय हुजक हुजक करून राहिली. गोट्याने चेंडून खाऊन घ्यायचो, कायचे आंबे होय तर, आणि कायचं लोणचं टाकते तर उतर खाली. आवाज चूप राय बरं, ह्या घरात लोकांसाठी सराय, माझ्यासाठी काही नाही आहे. बादशाही का करते तर माहिती वरता, पाहू दे मले असं याच्यात मांग. मोडली गे कुत्र्या, तोडली गे माय, पुढीले माराची तिथं पुरी खतम करते. उतर खाली का करते तर माहित नाही का. मोडून टाका, मारून टाका, साले हो, कुत्रे हो, औदसीन. का हसता? थांबा ना वहिनी, ह्या छत्री खाली असन. भोसळा सोडी असं गुन्हे मायबापाने मारायला लागली. उतर बाबा, काय झालं? मेला का जिता आहे? आवाज जेवून राहिला बुड्याचा. आई आपाजी मेले का? असं नाही बोलू, काढ छत्री, हातभर लाव. ह्या पोट्टीचं घरी येणं बंद करावं लागते. अवदसीन तुम्ही धसवा ना सगळी, पोरगी करून घ्या ना ढुंगणार गोटे. हेकडी होऊन गेली पार, तरी बोलणं गेलं तिच्या मिठ्ठू टपाक टपाक. आई चाल आपाजीला दवाखान्यात नेऊ आपण. हो, आणि मला मरू दे अशीच हेकोडी, त्याला पटकन ने, मला गाळून टाकतो हेकोडी. काही दवाखाना नाही आणि काही दोघाला नाही असं नाही, मी सांगतो वहिनी. दवा नाही, दुवा करा,
लय वय झालं, जाऊ द्या गड्ड्यात. काही दवाखाना उवाखाना नाही, मरू द्या. कवरिक जगवान. तू चूप राय, समजली का? आपलं काम कर, कतरू नको कत्र इथं. बाबा बाबा बुडा गेला वहिनी दुसऱ्या दुनियेत. तू चूप राय, नाही ह्यात कतली घातली ना पुढे फोडून टाकली, रक्तरान करी. बाबू टिपऱ्या कांदा नाही आई टमाटर न वांगे बी आणू का? ही होती मीठ बी घेऊन ये दादा. ह्या सतली तर घास बनवून देऊ, टाकून देऊ. 12 वाशी मोकळ्या तेरवीचंही टेन्शन नाही ना. थेच गाडी थेच भू करायचं नाही आपल्याला. नाही ऐकत तू, आहे ना? नाही ऐकशील, आहे का नाही? नाही ऐकशील तू. नाही ऐकशील. कांदा कांदा अशा घरात पैदा होऊन गेली. मला तुम्हाला रिश्तेदार मनाची लाज वाटते, मजाक नाही. कुठे रे माहिती अब्बल साला पुढे खडपडत खालील्या. तरी हेकडे भरले आहे घरात. चांगलं बोलाव तरी रास नाही असते. किसी को वश में करना है तो एक नींबू लीजिए, आधा काट के उनका नाम लीजिए और उनके दरवाजे पे फेंक के मारिए. आता पाय मी का करतो. जय पहिले काही घरात तमाशे लावून गेले आहे, कायचे होय ना का होय तर काही समजून नाही राहिलं. बाबा बरं वाटते का आता? हा हो बाई, भोसडी लिहू नको त्याच्या घरात. आप सही. नाही येत ते, तुम्ही आराम करा. हो माबाई. मावलं कसं घ्या, हेगडी करून ठेवली. आता मी का करू. तू तशीच ठीक राह, तशीच राह. ज्याची हेकोडी झाली त्याचं घर मोठं शांत लागून राहिलं. जा रे टिपऱ्या, मागिनले बोलावून आण बरं. जरा असं मावले सरी मरी गेली असं. जा. मी नाही जात. आजी तू झोप, मी चावल्या मानेवर उभं राहतं 2 पाय देऊन. पागल आहे कर दादा, तुझ्या जोर नाही पडणार. तू केवढा ते केवढी एक अंग तर मी होतं. हा तुम्ही दोघं मायले का मा अंगाच्या आवाज दि राहा. कुठं जाऊन मला धागे दोरे बनवा लागते का पुरं गिराण मा माग येते. मला सुखाची राहू द्या. जा तिकडं. जा रे टिपऱ्या, बाहेर जाऊन खेळ. यायचे किव घ्यायला जाऊ, जीव घ्यायला दौड ते बाप जायचे. बाप जायचे कोण आणून टाकते तर माहित नाही. कुठचे होय तर दलित दर खाले मादर पाठव मा दरोज्यात आणून टाकते. ठोके करते का तर माहित नाही. सारा मोडला जुळते मले. किडे पडूक पडूक मडत लिहेडे. लेन नाही देन नाही, डायरेक्ट बोलाव ना. डुंगणात कायले पाणी घाला. फुका फाकाचे धंदे करते कुफरे. आता टाकून आणलं म्हणजे फाडतोच एखाद्याला उपा. देव जाणे कायची दुश्मनी काढते तर बाप जायचे लोक. खाऊन घे. काय झालं. काय नाही झालं. तू झोप उता ही गांड करून एखाद्याला मरण तरी तुम्ही सुधरण नाही. म्हातारा माणूस आहे, दाटा राटाव थे नाही. मन नाही बोलणार, चिडचिडा भोकाची बोलणार पाप आहे. तुम्हाला निंबू आणायला पैसे द्या ना. हा टेम्पल लगेच महाग आहे. निंबू महाग आहे. निंबू सरबत करीन आता. आई निंबू सरबत कोण प्यान. काय नको बनव. कोण नाही पे तिथं. सगळा शेंबडा मेंबडाच्या हाताच्या गुंडात घालशील. कसला हात दोडा. काही नको बनवू. मारच्या कुत्र्या सोबत येल पाडत राहते. पोट्ट बी आणि आकाश हात फिरवतच राहते. पायी ते लहानशा लेकराच्या हिरीच करते. अव तू आपलंच पाहून घे. समजली का? तू केसाचा बुरा पाय, ते काळे पिवळे दात पाय, त्या हाता पायावर कुत्रे मुतल्यासारखे रेंगाट पाय. माझ्या लेकराच्या हिरीच नको करू. माझ्या लेकर कसे असेल प्यारा आहे मले. जार दादा बन तू, मी पिन मा. समजा दादा मी सांगतो. 5 वाट्या मीठ टाक ना, चिमट भर साखर टाक, लिंबू पिरजो. आजी तू पेचा. तिले नको देऊ अघोत्री. मा पोराले नाका तोंडात बोटं राहते म्हणते. स्वतः खाका खाजवतच राहते मांड्या. आणि इकडं सांग ना बाई, आजीला एकदा विचारत दे. पेता आजी पेता. घेतला पाय बरं. ऐका दादा घरी. बापा लस्या पिणं चालू आहे. बुड्याची पेन्शन आली वाटते. ये वंगार वासाड भोसडा कधी. हो त्या मायची दुसऱ्या याराची पेन्शन आली. पेता का तू बी? देव तुला एक गिलास. मी आका केलं गे. एवढी बोलून राहिली मला. कायले एवढी यार पोसाव. द्या मला बी जरा असा गड्डा सोकाटला मावला. नाही आहे, संपलं. एकच ग्लास आहे. देऊन द्या दादा तावल्या हातचा ग्लास. मन राहीन भोसडीचं, पचणार नाही. मी नाही देत. मावला वय आई, मी नाही देत तिले.
तिचे गीट बसन गाणी अर्धा नाही राहायची देऊन दे त्या गिल्ला सगळं काही टकमक कशी पाहूनच राहिली आहे. हे तोंडाने तरी म्हणून राहिली का नाही पाहिजे का लहान आहे बा का पिऊन घे दादा तू, कारण की मन आहे तिचं. मारती का मस्त ती वाटली कुत्री. हा घ्यायच्या टायमात येते घरात. नसन मन तर नको द्या राहू द्या. घ्या द्या. हे तर निंबू सरबत होय. हा पेन मग ऐकाव बाई घरी बोल ना बाई ये बस. हे आहेच वाटते घरात. मग हे तुम्ही काहून काय झालं आता का करता? हाय तर आम्हाला झेलणंच आहे. टोटके करते भोसडी. तिने तुमच्या दरवाज्यात लिंबू भारून टाकलं हळद तुकू लावून. मग अशीच मला दिसलं होतं. हो का गे भोसडे म्हणूनच मी मगाशी म्हणून माझ्या दर्जात निंबू कोण आणून टाकलं. हे दंड शिकले तू ना आता. मले जिद्दी पेटू नको समजली का? कुठं ज्याच्या लायकीची नाही ठेवी पुरी पेटूनच टाकीन जिंदा. जाऊ दे बाई, तिचे टोटके केल्यानं होणार आहे का? तेच पागलासारखी घुमते भोसडी गावात. जी ऐकते ते करते. एखादा पागल होऊन गेली तरी समजन तुमच्या घरात. मग तुम्हाला समजन मी का जाव. बोलून बोलून बेसन झाली हे बाई. पार जीव पिसाळून गेला हिच्या पायी. विचारून गेलाय बाई हिच्या पायी जीव. एक काम कर, चांगला एक अर्ज कर मोल्ल्यातल्या लोकांची, त्याच्यावर साईन घे, नेऊन टाक पागल खाण्यात कुत्रीले. तिथं राहीन तर सुखाची तरी राहीन, आपण तरी सुखात राहीन. तिथं नसन घेत तर कुत्रा पकडाची गाडी बोलवा आणि द्या ढकलून. बावरी कुत्री. चला येतो मग मी. बस ना हो बाई, निंबू सरबत घे ना. लिंबू तर लय महागायची कुठून आणले? हवा फुकाचं भेटते पिऊन घे. माई वही अशी लय लपड्यात शोधाची आहे. उद्याची आयती पेन्शन येते आणि अय्याशा करते. जागे जा, तू आपल्या घरी जा. कायले वाघाच्या तोंडात हात टाकतं. चल होय. मी आणलं काकू निंबू. बाहेर पडलं होतं चिरून. त्याच्यावर थोडीसा कलर पडला होता तर मी त्याला धुवून घेतला आणि निंबू सरबत बनवला. बाहेरची अवघड घरात आणतं गिरण. जमलं. ज्यानं गड्डा खोलला मासाठी तेच त्या गड्ड्यात जाऊन पडली. दोघी माय लगी पेल्या ना अशाच मरा. तडपू तडपू. बाबा तुम्ही पेले नाही ना? नाही बाई मी नाही पेलो. हे बापचं गु खाई सर लोकांचं गिरण घरात आणते. बाई येणं बंद कर इथं. तू भुलून जा तुला माय हाय म्हणून. मुलाचं काय आहे? तुम्ही असून नसल्यासारखे आहे, मेल्यासारखेच आहे माझ्यासाठी. आता वाचून गेले, याच्या पुढे नाही वाचणार. समजले का? कोळला वार नाही जाणार. भोसडा चोदे तू इथून निघून जा. समजली का? वंगार वासाड कुत्री कुफरी उभारली आणि तू आताच्या वसावरात जाशील का? बाहेरच्या बला घरात आणता. याच्या पुढे का तुला काही घरात आणलं आणि तिच्या बादचं काही खायचं नाही. तुला हॉस्टेलात नेऊन टाकीन. समजला का? सुधरून जा नाही तर असं करीन. तुम्ही का पाहता? हे सर्व अंधश्रद्धा आहे. ठीक आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब नाही करा. सबस्क्राईब करा.